तर नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम नेटवर्क या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर ही कथा आहे जालनामध्ये राहणाऱ्या मोनिकाची, जिचं वय वर्ष 30 आहे. तर मोनिका ही छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुष्यमान रुग्णालयात आरोग्य सेविका म्हणून काम करत होती. नवऱ्यापासून विभक्त राहणारी मोनिका ही जालनामध्ये माहेरी आपल्या आईसोबत राहत होती आणि रेल्वेने दररोज संभाजीनगरला अपडाऊन करत होती. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकापासून हॉस्पिटलसाठी येण्या-जाण्यासाठी तिच्याकडे असलेल्या स्कूटरचा ती वापर करत होती. तीच स्कूटर ती रेल्वे स्टेशनवरील वाहनतळावर उभी करत होती. तेव्हाच तिची ओळख 35 वर्षाचा शेख इरफान सोबत झाली होती, कारण तो तिथेच काम करायचा. दररोजच्या भेटीमुळे मोनिका आणि वाहनतळावर काम करणारा शेख इरफान यांच्यामध्ये चांगलीच ओळख झाली होती आणि या ओळखीमुळेच त्यांचे मोबाईल नंबरही एक्सचेंज झाले होते. एकमेकांसोबतच कॉन्टॅक्ट वाढला होता. हळूहळू बोलणं बसणं भेटणं त्यांचं सुरू झालं होतं आणि प्रेमसंबंधही निर्माण झाले होते. तासनतास त्याचं बोलणं आता होऊ लागलं होतं. म्हणजे एकमेकांच्या प्रेमात हे चांगलेच बुडाले होते. नेहमीप्रमाणे 6 फेब्रुवारी 2025 रोजी संभाजीनगर येथे जॉबवर गेलेली मोनिका ही रात्री उशिरापर्यंत जालन्यात घरी पोहोचलीच नव्हती. मोनिका आपल्या घरी न पोहोचल्यामुळे तिच्या आईला आपल्या मुलीची काळजी वाटू लागली. तिची आई वारंवार तिला फोन करत होती, पण मोनिकाचा फोनही लागत नव्हता. जिथे मोनिका काम करायची तिथून सुद्धा ती निघालेली होती. मोनिकाच्या आईने आजूबाजूच्या आपल्या नातेवाईकांना सांगितलं. रात्रभर ती आई आपल्या मुलीची वाट बघत होती. काळजीत पडलेल्या आईने दुसऱ्याच दिवशी कादिम जालना पोलीस ठाणे गाठून माझी मुलगी मोनिका घरी परतलीच नाही अशी तक्रार देखील दाखल केली. त्यामुळे पोलीस देखील आता तिला शोधत होते. पण त्यानंतरनं 2च दिवसांनी मोनिकाने आपल्या आईला मेसेज केला की मी सुखरूप आहे आणि मी लग्नसुद्धा केलं आहे. माझी काळजी करू नका, आता मी तुम्हाला 1 वर्षानंतरच भेटायला येईल. असा मेसेज बघून तिच्या आईला काही समजेना झालं. म्हणून तिने परत आपल्या मुलीला फोन करायचा प्रयत्न केला, पण मोनिकाचा तो फोन परत लागलाच नाही. त्यामुळे मोनिकाच्या आईला व तिच्या नातेवाईकांना मनात परत एक शंका निर्माण झाली. मोनिकाच्या आईनं व नातेवाईकांनी थेट पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेऊन या प्रकरणात पूर्णपणे लक्ष घालण्याची मागणी केली. यामुळे पोलिसांचा तपास वेगाने वाढला. पोलिसांनी मोनिकाचा प्रियकर शेख इरफान या ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र त्यानं आपल्याला काहीच माहिती नसल्याचं सांगितलं. त्याला सोडून देण्यात आले. खरं तर गुन्हेगाराला सोडून दिले असले तरी त्याच्या संशयास्पद हालचालींवर पोलिसांचे अतिशय बारकाईने लक्ष होतं. तर पोलिसांनी इरफानच्या मोबाईलचा कॉल डिटेलसोबतच लासूर स्टेशन येथील CCTV फुटेज काढून ते तपासायला सुरू केलं. त्याने मोनिकासोबतचे तासनतास केलेले संभाषण आणि 6 फेब्रुवारीला लासूर स्टेशन येथे फुटेजमध्ये मोनिका व इरफान हे एकत्र दिसले. त्यामुळे इरफान शेखवर अधिकच संशय वाढला. पोलिसांनी त्याला गुरुवारी पुन्हा ताब्यात घेतलं आणि अखेर त्याने घाबरून आपलं तोंड उघडलं. प्रेमात प्रियकर आंधळा विश्वास ठेवून इरफानला भेटण्यासाठी मोनिका 6 फेब्रुवारी 2025 रोजी रेल्वेने लासूर येथे गेली होती. लासूर येथून जवळच असलेल्या शेतात मोनिकाला इरफान घेऊन गेला होता. त्यानंतर त्यांच्यात काय झालं, कशावरून भांडण झालं हे अजून समोर आलं नाही. पण शेतामध्ये असलेल्या पडीक घरात लोखंडी अँगलला गळफास घेऊन तिनं आत्महत्या केली. त्यानंतर घाबरून तिचा मृतदेह याच ठिकाणी पुरल्याचं त्यानं सुरुवातीला पोलिसांना सांगितलं. तेव्हा कदीम जालना पोलिसांनी संभाजीनगर ग्रामीणाच्या शिलेगाव पोलिसांची मदत घेऊन गंगापूरचे तहसीलदार यांच्यासमोर इरफान यांनी पुरलेल्या मोनिकाची बॉडी बाहेर काढली. तिचा मृतदेह हॉस्पिटलला पाठवण्यात आला. मोनिकाच्या अंगावरील कपडेही त्याने जाळले होते, पण इरफानने मोनिकाची आत्महत्या केल्याचा बनाव खोटा होता. त्यानंच तिला फाशी देऊन मारला असावं आणि नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह पुरून टाकला असावा व तिचे कपडे जाळले असावे, जेणेकरून कोणालाही याच्यावर संशय येणार नाही. आणि नंतर घरी मेसेज करून त्यानं सांगितलं असावं की 1 वर्षानंतर भेटायला येईल. म्हणजे बघा त्या प्रेयसीला ते प्रेम काय भावात पडलं. खरं तर मित्रांनो मैत्रिणींनो, कुणावरही विश्वास ठेवताना तुम्ही 100 वेळा विचार करा. त्याच्यासोबत किंवा तिच्यासोबत राहिल्यानंतर तो आपल्या विश्वासाचं पात्र आहे का हे ठरवूनच आयुष्यभराचा जोडीदार बनवण्याचा विचार करा. आधीच का स्वतःला त्याला सोपवता. असं कोणालाही न सांगता एकट्या व्यक्तीला भेटण्यास जाऊ नका. आपल्या आईवडिलांचा विचार करा, स्वतःच्या जीवाचा विचार करा, कारण हे आयुष्य पुन्हा पुन्हा भेटत नाही. मोनिकानं त्या व्यक्तीसोबत जाऊन प्रेमात पडून खूप मोठी चूक केली होती आणि म्हणूनच तिने आपला जीव गमावला असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये तुम्ही सांगा. तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एक नवीन क्राईम स्टोरीसोबत. तोपर्यंत सावध राहा, सतर्क राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.